सगळ्यांनी म्यूट करा, तुमचे जे साऊंड आहेत ते म्यूट करा सगळ्यांनी. आणि प्रत्येकाने आपापली नावं टाका. हे प्रॉब्लेम इन्व्हेन्शन कोण आहे त्याला सांगा की नाव बदला तुमचं आणि स्वतःचं नाव टाका. हॅलो सर, ते ऑटो होतं म्हणून चेंज करते आता. ऑटोमॅटिक होत नाही, रिनेम करता येतं, त्याच्यामध्ये ऑप्शन असतो बघ. ओके ठीक आहे, आपण लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं काम आणि ॲम्बियंट टेक्नॉलॉजी म्हणजे काय असतं, मॅजिकस मेटाफर म्हणजे काय असतं, प्रायव्हसी हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे आय ओ टीमध्ये, किपिंग सिक्रेट्स म्हणजे काय असतं. ओके, तर हे सगळे पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते. ओके, तर या लेक्चरला आपल्याला काय काय बघायचं आहे. ओके, या लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक आहे तो संपून जाईल. या लेक्चरला आपल्याला 4 पॉईंट्स बघायचे आहेत. ओके, पहिला त्यातला पॉईंट आहे तो म्हणजे वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइस. ओके, त्यात पूर्ण टॉपिक, त्या पूर्ण पॉईंटचं नाव आहे हुज डेटा इज इट एनिवे, असा क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइस. ओके, हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट आहे स्मॉल पीसेस लूजली जॉईंट, असा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये. थर्ड आहे फर्स्ट क्लास सिटीजन ऑन इंटरनेट. फोर्थ आहे ग्रेसफुल डिग्रेडेशन अँड अफोर्डन्सेस इन आय ओ टी. ओके, असे आपल्याला 4 पॉईंट आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे की ॲक्च्युअलमध्ये काय असतं. ओके, तर होप तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येत असेल. तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया की ॲक्च्युअलमध्ये या गोष्टी काय असतात. ओके, तर पहिला पॉईंट याच्यातला आपल्याला तो म्हणजे वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइस. ओके, आता वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइस म्हणजे काय असतं. ओके, तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सर्वात पहिला इम्पॉर्टंट डिफरन्स मला तुम्हाला सांगायचं, का तुम्हाला विचारायचं आहे क्वेश्चन मला, की वेब आणि इंटरनेट या दोघांमध्ये डिफरन्स काय. ओके, तुम्ही आता अनम्यूट करून आन्सर दिलात एका एकाने तरीही चालेल, किंवा मला विचारायला लावू नका. वेब आणि इंटरनेट या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट? ओके ठीक आहे, मीच तुम्हाला सांगतो की ॲक्च्युअलमध्ये वेब म्हणजे काय असतं. ओके, इंटरनेट काय असतं मी तुम्हाला सांगितलं. इंटरनेट हे एक काय, इंटरनेटला आपण एक नेटवर्क म्हणू शकतो. ओके, आता बघा आता काय असतं सांगतो तुम्हाला. इंटरनेट आहे ना, तो वेबचा बेस आहे. ओके, वेबमध्ये काय असतात, वेबमध्ये वेगळ्या वेगळ्या साईट, ज्या वेबसाईट असतात. ओके, प्रत्येक वेबसाईटसाठी एक पेज असतं जे होस्टनी अरेंज केलेलं असतं. ओके, दॅट इज वेब. वेब म्हणजे काय असतं, वेबमध्ये डिफरंट टाईपच्या वेबसाईट्स असतात. ओके, ज्या इंटरॅक्ट करतात युजरसोबत आणि तुम्हाला जो कंटेंट आहे तो प्रोव्हाइड करतात. ओके, बघा ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट ओपन करता त्यावेळेस एक स्पेसिफिक पेज ओपन होतं आणि ते पेज तुम्हाला काय करतं, कंटेंट प्रोव्हाइड करतं. ओके, दॅट म्हणजे काय, ते काय असतं, वेब असतं. ओके, आणि तो जो कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा जो काय कंटेंट प्रोव्हाइड केला जातो, तो कंटेंट कुठल्या नेटवर्क थ्रू प्रोव्हाइड केला जातो किंवा कुठल्या बेस थ्रू प्रोव्हाइड केला जातो, तर तो जो बेस आहे तो असतो इंटरनेट. ओके, तर हा डिफरन्स जो काय तो तुम्ही समजून घ्या की वेब म्हणजे काय असतं. वेब म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सच्या वेबसाईट्स असतात, ज्या वेबसाईट्स युजरला कंटेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि इंटरनेट काय, इंटरनेट हे नेटवर्क आहे जे वेबचा बेस आहे आणि तुम्हाला जो कंटेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो ते जे नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये जो काय नेटवर्क काम करतो तो नेटवर्कला आपण इंटरनेट म्हणतो. ओके, तर हा एक बेसिक डिफरन्स आहे. ओके, तर आपला पॉईंट काय होता, आपला पॉईंट होता तो म्हणजे वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइस. ओके, आता वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइस म्हणजे काय आहे, ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्ट काय. वेब थिंकिंग म्हणजे काय, तर आता बघा आपण आय ओ टीमध्ये ज्यावेळेस एखादं डिव्हाइस आपण कनेक्ट करू किंवा 2-3 डिव्हाइस किंवा सिस्टम अशी बनवू जी आय ओ टी सिस्टम असेल. ओके, त्यावेळेस आपण फक्त त्याच्यामध्ये फक्तच इंटरनेट वापरू अशातली गोष्ट नसते किंवा अशातला भाग नसतो. ओके, आपण काय करतो त्याला वेब बेस ॲप्लिकेशन थ्रूही कनेक्ट करू शकतो किंवा वेब बेस सॉफ्टवेअर थ्रूही तुम्ही कनेक्ट करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही जी सिस्टम बनवताय
की तुम्ही वेब बेस्ड सुद्धा बनवू शकता. ओके, कसं ते तुम्हाला सांगतो. आता बघा काही काही वेळेस काय असतं, तुम्ही अशी सिस्टम तुम्हाला डेव्हलप करायला लागेल, ओके, जे मल्टिपल युजर ॲट अ टाइम ऑपरेट करू शकतात. ओके, वेब बेस्ड सिस्टम का बनवायची, तर तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही फक्त सिंगल युजर नाही, ती सिस्टम जी तुम्ही बनवताय ती फक्त सिंगल युजरसाठी मर्यादित ठेवायची नाही आहे. तुम्हाला ती सिस्टम मल्टिपल युजर्ससाठी उपयोगात आणायची आहे. तुम्ही अशा वेळेस काय कराल, तुमची जी सिस्टम आहे ती वेब बेस्ड सॉफ्टवेअरवर डिपेंड असेल किंवा वेब बेस्ड सिस्टम तुम्ही डिझाईन करा. ओके, म्हणून ते हे डिझाईन प्रिन्सिपल आहे जे तुम्हाला वेब थिंकिंग फॉर कनेक्टेड डिव्हाइसमध्ये तुम्हाला दिलं. ओके, वेब थिंकिंग म्हणजे काय, तुम्ही वेब बेस्ड ॲप्लिकेशन किंवा वेब बेस्ड IoT सिस्टम, ठीक आहे, तुम्हाला बनवायचे असते. आणि अजून एक, जसं इंटरनेट ऑफ थिंक आहे तसं वेब ऑफ थिंक असा पण एक पॉईंट येतो. ठीक आहे, जसं इंटरनेट IoT एक टेक्नॉलॉजी आहे, तसंच वेब ऑफ थिंग्स अशी पण एक टेक्नॉलॉजी आहे. ओके, इट मीन्स वॉट, वेब बेस्ड ॲप्लिकेशन जे काय असतात, जे सिस्टम बनवायचे तर वेब बेस्ड सिस्टम बनवायच्या. ओके, त्याच्यामध्ये इंटरनेट असेल, वेबही असेल आणि जो मल्टिपल युजर ॲक्सेस करू शकतात. ओके, ही वेब थिंकिंग आहे IoT मध्ये. ओके, तर आपला नेक्स्ट त्याच्यातलाच पॉईंट आहे तो म्हणजे स्मॉल पीसेस लूजली जॉईंट. म्हणजे हा एकदम सिम्पल पॉईंट आहे. ॲक्च्युअलमध्ये काय माहिती आहे, स्मॉल पीसेस लूजली जॉईंट हा जो काय पॉईंट आहे ना, तो कशाच्या रिलेटेड आहे. ओके, तर तुम्हाला इंटरनेटला अंडरस्टँड करायचं असेल, ओके, तर ते इंटरनेट अंडरस्टँडिंग किंवा वेब थिंकिंगला तुम्हाला जर अंडरस्टँड करायचं असेल, प्रॉपर समजून घ्यायचं असेल की इंटरनेट थिंकिंग, वेब थिंकिंग काय असतं. ओके, यासाठी काय होतं, एक हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधला एक म्हणू शकतो तुम्ही स्टुडंट होता किंवा सायंटिस्ट होता, त्याने काय केलं, एक बुक पब्लिश केलं त्याचं. ओके, आणि त्या बुकचं जे नाव आहे ना ते हे आहे, स्मॉल पीसेस लूजली जॉईंट. ओके, हे जे बुकचं नाव आहे ते हे आहे, दॅट इज स्मॉल पीसेस लूजली जॉईंट. जो हार्वर्ड युनिव्हर्सिटीला जो स्टुडंट होता त्यांनी हे जे बुक आहे ते पब्लिश केलं. त्या जो पब्लिश करणारा माणूस होता किंवा तो स्टुडंट हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा, त्याचं नाव आहे डेव्हिड. तर ते डेव्हिड नावाच्या मुलानं काय केलं, ते बुक पब्लिश केलं की बेटर अंडरस्टँडिंग व्हावं जो IoTचा जो युजर असेल, काय इंटरनेट किंवा वेब थिंकिंग काय असते हे बेटर समजावं. त्यासाठी त्यांनी ते जे पुस्तक होतं ते लॉन्च केलं. ओके, आता हा ॲक्च्युअलमध्ये पॉईंट काय, स्मॉल पीसेस आणि लूजली जॉईंट. ओके, हा ॲक्च्युअलमध्ये काय विषय काय आहे, आता जो स्मॉल पीसेस आहे, हे जी फ्रेज आहे ती फक्त वेबसाठी वापरली. ओके, स्मॉल, आता वेब बघा, वेबमध्ये काय असतात, मल्टिपल वेबसाईट असतात ज्या काम करत असतात, ज्या तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करत असतात. ओके, म्हणून त्याला काय म्हटलंय, स्मॉल पीसेस म्हटलंय. इट मीन्स काय, वेब हे स्मॉल पीसेस आहेत जे तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करतात. प्रत्येक पेज थ्रू तुम्ही काय करता, ज्यावेळेस वेबसाईट तुम्ही टाकता त्यावेळेस काय असतं, नवीन पेज ओपन होतं. म्हणजे काय, प्रत्येक पेज वेगळा आहे, प्रत्येक वेबसाईटचं पेज वेगळं असतं. इट मीन्स काय, स्मॉल पीसेस आहेत. वेब म्हणजे काय, स्मॉल पीसेस आहेत. ओके, आणि लूजली जॉईंट म्हणजे काय असतं, हे जे स्मॉल पीसेस आहेत ते कुठल्या नेटवर्कनी कनेक्ट होतात युजरला, तर इंटरनेट नेटवर्कनी. म्हणून लूजली जॉईंट ही जी काय फ्रेज आहे ती तुम्ही इंटरनेटला त्याने म्हटलंय. ओके, त्यांचे जर बुक तुम्हाला रीड करायला भेटलं तर तुम्हाला ई बुक वगैरे मिळेल स्मॉल पीसेस लूजली जॉईंटचं. ओके, त्यांनी ते हे केलं. त्याच्यामध्ये वेब थिंकिंग आणि इंटरनेटला त्यांनी अशा ज्या फ्रेजेस आहेत त्या ॲक्च्युअलमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केल्यात त्यांच्यावर. ओके, सो समजलं तुम्हाला काय असतं, स्मॉल पीसेस इट मीन्स वेबला स्मॉल पीसेस म्हणतात. लूजली जॉईंट काय आहे, इंटरनेटने त्यांना वेबला काय केलं, कनेक्ट केलं. ओके, इंटरनेट थ्रू तुम्ही वेबला कनेक्ट असता, युजर इंटरनेट थ्रू वेबला कनेक्ट असतो, म्हणून काय केलं, लूजली जॉईंट हा फ्रेज कशासाठी वापरले, ते इंटरनेटसाठी वापरले. ओके, तर अशी एक बेसिक कन्सेप्ट आहे, स्मॉल पीसेस लूजली जॉईंट. याच्यावर तुम्हाला नोट विचारू शकतात, तर नोटमध्ये सगळ्या गोष्टी लिहायच्या. कोणी डेव्हिड वेनबर्गर नावाचं काहीतरी एक त्याचं नाव आहे, डेव्हिड वेनबर्गर. तर तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा स्टुडंट होता, त्याने ते बुक लिहिलं होतं. आणि ह्याच्यामध्ये काय केलं, वेब थिंकिंग किंवा IoTच्या रिलेटेड किंवा इंटरनेटच्या रिलेटेड बेटर अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून युजरसाठी त्याने ते बुक लिहिलं आहे. ओके, बुकमध्ये ॲक्च्युअलमध्ये मिनिंग काय होतं, स्मॉल पीसेस हे वेबला वेबसाठी क्रिएट केलेली फ्रेज आहे आणि लूजली जॉईंट ही इंटरनेटसाठी क्रिएट केलेली फ्रेज आहे त्याच्यामध्ये. ओके, होप सो तुम्हाला समजलं असेल ॲक्च्युअलमध्ये पॉईंट काय होता. ओके,
तर त्याच्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे फर्स्ट क्लास सिटीजन ऑन इंटरनेट. ओके, तर हा विषय काय आहे, फर्स्ट क्लास सिटीजन ऑन इंटरनेट म्हणजे काय असतं. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोटोटाईप डिझाईन करता किंवा म्हणू शकता किंवा एखादा ऑब्जेक्टला तुम्ही डिझाईन करता किंवा एखादी सिस्टम ज्यावेळेस डिझाईन करता किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज जरी असेल, तुम्हाला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करायची आहे. ओके, तर फर्स्ट क्लास सिटीजन त्याच्यामध्ये कोणाला म्हणतात, तर फर्स्ट क्लास सिटीजन कोणाला म्हणतात, तर ज्याच्यामध्ये समजा तुम्हाला एखादी सिस्टम बनवायची आहे, तर तुमच्या सिस्टममध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत, ज्या एंटिटीज आहेत, ओके, जे टाईप्स आहेत, ओके, त्याला तुम्ही फर्स्ट क्लास सिटीजन असं म्हणता. ओके, तर आता तुमचा ॲक्च्युअल पॉईंट काय, फर्स्ट क्लास सिटीजन ऑन इंटरनेट असं आहे. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये या पॉईंटचा मिनिंग काय होतो, तर तुम्ही बघा जी सिस्टम बनवताय ती सिस्टम काय इंटरनेटचा यूज करूनच बनवताय. ओके, किंवा इंटरनेट हे नेटवर्क तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये वापरताय. इट मीन्स काय, की तुमचा सर्वात फर्स्ट क्लास सिटीजन जो असेल तर त्यातल्या एंटिटीज असतील किंवा त्यातले ऑब्जेक्ट्स असतील किंवा त्यातले थिंग्स असतील. ओके, आय ओ टीच्या रिलेटेड जर बघायला गेलात तर फर्स्ट क्लास सिटीजन ही जी कन्सेप्ट आहे ती आय ओ टीमध्ये असणारे डिव्हायसेस, आय ओ टीमध्ये असणारे ऑब्जेक्ट्स, आय ओ टीमध्ये असणाऱ्या नॉन लिव्हिंग थिंग्स, ओके, ह्याला ती जी काय आपण म्हणतो त्याच्यासाठी ही फ्रेज जी काही ती क्रिएट केलेली आहे, दॅट इज फर्स्ट क्लास सिटीजन ऑन इंटरनेट. ओके, तर आता फर्स्ट क्लास सिटीजन म्हणजे काय असते मी तुम्हाला सांगतो. ऑन इंटरनेट कशासाठी दिले ते आय ओ टीच्या रिलेटेड आहे, दॅट्स वाय त्याने जी ऑन इंटरनेट असं त्याच्या पुढे वापरलं. पण ॲक्च्युअलमध्ये फर्स्ट क्लास सिटीजन ही जी कन्सेप्ट आहे ती प्रोग्रामिंगमधली आहे. एखादी ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करता त्यावेळेस त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास सिटीजन कोणाला म्हटलं जातं, त्याचे ते जे टाईप्स यूज करता तुम्ही एखादे लँग्वेजमध्ये किंवा तुम्ही एंटिटीज यूज करता किंवा तुम्ही एखादी ऑब्जेक्ट किंवा एखादी व्हॅल्यू यूज करता, तर त्या व्हॅल्यूजना किंवा त्या ऑब्जेक्टला किंवा त्या टाईपला फर्स्ट क्लास सिटीजन असं त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये म्हणतात. ओके, आणि ही कधी म्हणतात किंवा ही कन्सेप्ट कधी येते, तर ज्यावेळेस तुम्ही एखादी कोडिंग, एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करत असतात तेव्हा. म्हणून ते तुम्हाला हा पॉईंट डिझाईन प्रिन्सिपल्समध्ये त्यांनी दिला आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला की काय असते ते. आणि ॲक्च्युअलमध्ये ही कन्सेप्ट म्हणजे काय असेल तुम्हाला सांगतो. ओके, आता हे जे असतं ते आपण काय म्हणतो, ऑब्जेक्टला किंवा एंटिटीला म्हणतो. ओके, फर्स्ट क्लास सिटीजन. ओके, ते काय जी ऑब्जेक्ट असतं किंवा ती जी एंटिटी असते जी आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करताना आपण वापरत असतो, ती जी एंटिटी असते ती काय असते, ती एंटिटी काय करत असते त्याच्यामध्ये. जर एखादे तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करताय तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ती कशासाठी डिझाईन करतात, तर ते वेगळे ऑपरेशन्स त्या प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू कॅरी करता आले पाहिजेत आपल्याला. याच्यासाठी आपण काय करतो, प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करतो. ओके, तर आपण जे एंटिटीज त्या प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करताना वापरतो किंवा आपण जे ऑब्जेक्ट प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करताना वापरतो ते ऑब्जेक्ट त्या सगळ्या ऑपरेशन्सना सपोर्ट केले पाहिजेत. ओके, अशी जर एंटिटी असेल जी एंटिटी एका प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण यूज करतोय आणि ती प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा ती एंटिटी प्रोग्रामिंग लँग्वेज जे काही ऑपरेशन्स कॅरी करणार आहे पुढे जाऊन त्या सगळ्या ऑपरेशन्सना काय करेल, प्रॉपर सपोर्ट करेल, तर अशा एंटिटीला, अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, फर्स्ट क्लास सिटीजन असं म्हणतो. समजतं तुम्हाला काय असतं फर्स्ट क्लास सिटीजन कशाला म्हणतो आपण, एंटिटीज, व्हॅल्यूज किंवा टाईप्स असतात असे ऑब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन करत असता. ओके, त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट वेगवेगळे टाईप्स यूज करता आणि या टाईप्सला काय म्हणतो आपण, फर्स्ट क्लास सिटीजन म्हणतो. कशा वेळेस म्हणतो, तर ज्यावेळेस ते एंटिटीज युजफुल असतात किंवा सपोर्ट करतात ते प्रोग्रामिंग लँग्वेज पुढे जाऊन कुठल्या ऑपरेशन्स कॅरी करेल त्या सगळ्या ऑपरेशन्सला. ओके, तर ही एक स्मॉल कन्सेप्ट आहे फर्स्ट क्लास सिटीजन ऑन इंटरनेट. ओके, त्याच्यानंतरचा आपला पॉईंट आहे दॅट इज ग्रेसफुल डिग्रेडेशन अँड अफोर्डन्सेस इन आय ओ टी. ओके, तर आता ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणजे काय असतं. ओके, तर ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं, ग्रेसफुल डिग्रेडेशन काय आहे, कम्प्युटर असेल आपली किंवा आपली जी इलेक्ट्रॉनिक सिस्टम असेल किंवा आपली जी मशीन असेल किंवा आपलं जे नेटवर्क असेल. ओके,
तर ह्या सगळ्या नेटवर्कला किंवा ही एक ॲबिलिटी तुम्ही म्हणू शकता. अशी एक क्षमता आहे ग्रेसफुल डिग्रेडेशनमध्ये किंवा ग्रेसफुल डिग्रेडेशन ही अशी एक ॲबिलिटी तुम्ही म्हणू शकता, जी तुमची सिस्टम जी असेल, ती तुमच्या मशीनची असेल. ओके. ते काय करू शकतं तर बघा, तुमच्याकडे एखादी सिस्टम आहे किंवा एखादी मशीन आहे. ते एखादं काम करतंय. ओके. तुम्ही एखादी IoT सिस्टम डिझाइन केलं आणि ते IoT सिस्टम आहे ती प्रॉपरली वर्क करते. ओके. पण काय झालंय, काही वेळेस काहीतरी प्रॉब्लेम आला तुमच्या सिस्टममध्ये किंवा तुमच्या मशीनमध्ये आणि तुमच्या सिस्टमच्या आणि मशीनचा काहीतरी जो पार्ट आहे अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त, तो पार्ट आहे तो डिस्ट्रॉय झाला किंवा कोलॅप्स होऊन गेला. तुमच्या अर्धी जी सिस्टम आहे ती कोलॅप्स होऊन गेली. ओके. तुमची अर्धी सिस्टम जरी कोलॅप्स होऊन गेली, तरी तुमची जी सिस्टम आहे ती जे तिचं वर्क आहे ते प्रॉपरली मेंटेन ठेवलंय तुमच्या सिस्टमनी किंवा तुमच्या मशीननी किंवा तुमच्या कम्प्युटरनी. ओके. इट मीन्स काय आहे, ही जी कन्सेप्ट आहे त्याला ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणतात. ओके. परत एकदा सांगतो, ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणजे काय असतं. ग्रेसफुल डिग्रेडेशन ही अशी मशीनची ॲबिलिटी आहे किंवा अशी कम्प्युटरची ॲबिलिटी आहे. ओके. ज्या ॲबिलिटी थ्रू काय होतं, जी मशीनचं किंवा कम्प्युटरचं जे वर्क असतं ते मेंटेन राहतं. मग त्या मशीनमध्ये कितीही प्रकारचे प्रॉब्लेम्स आले तरी किंवा ती मशीन अर्धी जरी कोलॅप्स झाली तरी ती मशीन स्वतःचं काम मेंटेन ठेवते. अशी जी ॲबिलिटी असते मशीनची किंवा कम्प्युटरची, त्या ॲबिलिटीला आपण ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणतो. ओके. समजलं ग्रेसफुल डिग्रेडेशन म्हणजे काय असतं. ओके. तर आपला लास्ट पॉईंट आहे याच्यामधला, तो म्हणजे अफोर्डन्सेस इन IoT. ओके. तर अफोर्डन्सेस म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. अफोर्डन्सेस काय असतं. ओके. ओके. अफोर्डन्सेस म्हणजे काय असतं बघा. अफोर्डन्सेस काय असतं. अफोर्डन्सेस आर प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट्स विच शो युजर्स द ॲक्शन दे कॅन टेक. ओके. म्हणजे काय असतं अफोर्डन्सेस म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की अफोर्डन्स ही कन्सेप्ट IoTमध्ये काय आहे. ओके. किंवा बेसिकली अफोर्डन्स ही कन्सेप्ट काय असते. आता बघा, अफोर्डन्सेस ही अशी सिस्टम आहे. ओके. किंवा असं फंक्शन आहे किंवा अशी प्रॉपर्टी आहे जी युजरला, आता समजा एखादी सिस्टम आहे तुमच्याकडे, पण ती सिस्टम युजरला वापरायची कशी ते माहीत नसतं. ओके. तुमच्याकडे युजर गाईड असतं ना, तसंच ही अफोर्डन्सेस ही IoTमध्ये एक सिस्टम आहे जी युजर गाईडसारखं काम करते. ओके. म्हणजे काय, IoT सिस्टम आहे ती तुम्हाला युजरला तुमच्या माहीत नसेल की कशी ऑपरेट करायची. ओके. पण ती सिस्टम काय करतं, ऑटोमॅटिक दाखवायला लागतं. तो जो वे आहे तुम्हाला ऑपरेट युजरला दाखवायला लागतं. समजा बघा, एखादं बटन असतं ते ब्लिंक होत असतं. याचा मिनिंग काय होतं की ते बटन तुम्हाला प्रेस करायचं. ओके. तर ही जी सिस्टम आहे त्याला अफोर्डन्स म्हणतात IoTमध्ये. एक तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही सांगितलं, तुम्ही मोबाईलवर बघा, एखादी साईट ओपन केला आहे आणि ती साईट तिथे काय असते, एखादा जो जो बटन असतं दाखवलेलं असतं, ओके असेल किंवा थँक्यू असेल किंवा कुकीजचं असेल एखादं बटन, ते दाखवलेलं असतं आणि ते बटन काय होत असतं, कायम ब्लिंक होत असतं. म्हणजे काय सांगत असतं, ती जी सिस्टम आहे ती युजरला सांगत असते की ही बटन जे ब्लिंक होतं ते तुम्ही प्रेस करायचं आहे तुम्हाला. ओके. म्हणजे काय, युजरला गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करते आणि याच कन्सेप्टला IoTमध्ये अफोर्डन्स असं म्हणतात. अफोर्डन्स म्हणजे काय असतं, समजलं ना तुम्हाला. अफोर्डन्स म्हणजे काय असतं, प्रॉपर्टी असते एखाद्या ऑब्जेक्ट किंवा अशी सिस्टमची जी युजरला गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करते. ओके. तर होप सो तुम्हाला काय काय आजच्या लेक्चरमध्ये झालं ते समजलं असेल. आता शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की काय असतं स्मॉल पीसेस लोलिजन काय असतं, फर्स्ट क्लास सेटिंग ऑन इंटरनेट काय असतं, ग्रेसफुल डिग्रेडेशन ही छोटीशी कन्सेप्ट आहे, अफोर्डन्स ही छोटीशी कन्सेप्ट आहे. ओके. वेब थिंकिंग काय असतं इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी. तर तुम्हाला तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता की हा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या पूर्ण युनिटमध्ये स्टार्ट टू एंड डिझाईन प्रिन्सिपल्स असेल किंवा इंट्रोडक्शन असेल, त्याच्यातला कुठलाही पॉईंट असेल तर तुम्ही मला त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारू शकता. आपला जो काय हा युनिट होता डिझाईन प्रिन्सिपल्स फॉर कनेक्टेड डिव्हाइस, तो इथे टॉपिक संपला आहे. म्हणजे तुम्हाला या टॉपिकच्या रिलेटेड कोणताही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता मला.